मुच्यते उत्तरेधा परमात्मा द्वयानन्दपूर्णमाया स्वयमेव जगद्भूत्वा भविष्यति ब्रह्मानन्दं प्रवक्ष्यामि नाति तस्मिन् दैवामस्मितानर्थं प्रार्थयामि यद्योगिनिजानन्दं तस्यात्रास्त्रादिः 50 कोणाला कोणत्या वेळेला कोण आत्मा म्हणायचा, मिथ्या आत्मा म्हणायचा, मुख्य आत्मा म्हणायचा, त्याच्या वेळेला आणखी त्याप्रमाणे यज्ञ असतात ना. ब्राह्मणाने कोणता यज्ञ केला पाहिजे, क्षत्रियाने कोणता नियम केला यज्ञ केला पाहिजे, शूद्राने कोणता केला पाहिजे, याचंही वर्णन आहे का. तत्र तत्र प्रीती आत्मनि एव पिशायिनी अनात्मने तू तस्यैसे प्रीतिरन्यत्र न भय. तत्र चिते प्रीतिरात्मनि अतिशायिनी. बरं का. तत्र चित्रोचिते प्रीती. अनात्म पदार्थावर आपली काय असते, प्रीती असते, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंतिक प्रीती असते. आत्मनस्तु कामाय अनात्मने तू तस्यैसे आणि प्रीतिरात्मने शिशो भया. अनात्मने तू तस्यैसे. अनात्म पदार्थ आहे ते शेष असतात आणि आत्मा काय असतो, आत्म्यावर प्रेम आहे म्हणून अन्य पदार्थावरती प्रेम आहे. आत्म्यावर जर प्रेम नसतं तर अन्य पदार्थावर काय नसतं, प्रेम नसतं. ते शेष आहेत. आत्मा किंस्वरूप आहे, शेषी आहेत. आणि अन्यत्र नो भयम. अन्यत्र नो भय दोन प्रकार केले होते ना, एक उपेक्षा आणि एक द्वेष. आता एक वाघ कसा आहे, द्वेष सर्प कसा आहे. आपण काय सर्पाला म्हणतो या चला आमच्या घरी दूध पिण्या, दिसला की त्याला काय म्हणतात. मग सर्प कसा आहे, द्वेष. वाघ कसा आहे, द्वेष. आणि गवत कसं आहे, उपेक्षा. त्याची आपण काय करतो, आपण रस्त्यानं चाललो असलो तर गवतावर काय देऊन जातो, मग त्याची उपेक्षा करतो. प्रिय नाही ना काय नाही, त्याला उपेक्षाचं म्हणा नाही का. म्हणलं आम्ही तिथे गेलो होतो, तिथल्या लोकांनी स्वागत करण्याच्या ऐवजी आमची काय केली, उपेक्षा केली. व्यवहारामध्ये असतं का. म्हणून ते कॉमेंट्री करणारे लोक असतात ना लग्नाची वगैरे, म्हणलं चुकून कोणाचं नावावर आलं असेल तर काय करावे, क्षमा करावी. कारण सर्वांचंच नाव आली आहे सांगता येत. मग एखादा वर्ष म्हणतो आमचं नाव कुठे घेतलं, मग सांगा त्यांनी क्षमा मागायची, काय मागायची. आलं द्वेष. आत्मा काय आहे, अत्यंत प्रिय, शेषी. अन्यत्र पदार्थ शेष. आत्म्यामुळे त्यांच्यावरती काय प्रेम आहे. आणि बाकी दोन जे आहे ते कसे आहे, वाघ कसा आहे, द्वेष, आणि गवत कसं आहे, असे 4 प्रकार आहे. उपेक्षम द्वेषम अन्यत भेदान मार्ग प्रणादिकम. उपेक्षम व्याघ्र सर्पादी द्वेषमेव चतुर्विधम. उपेक्षम द्वेषम अन्यत भेदा मार्ग प्रणादिकम. उपेक्षा द्वेषम. एक वर्ग कोणता आहे, उपेक्षा. दुसरा वर्ग कोणता आहे, म्हणाले तुम्ही त्याला उपेक्षा का म्हटलं नाही का, त्याचं लक्षण का केलं तर अन्नात भेदा मार्ग प्रणाली. आपण रस्त्यानं चाललेलो आहोत, आपला पाय कुठं पडतो, म्हणून ते उपेक्षा आहे नाही का. त्याच्यात जर आपल्याला कळून चुकलं म्हणलं तुमच्या ज्या औषधीवरती पाय पडला झाडावरती, तर म्हटलं त्याचा पाला जर हात जरी तुटला असला, पाय जरी जखम झाली असली, त्याला आणखी पाल्याचा रस लावला तर जुळून येते. मग पाय ठेवला. आता उपेक्षेचा काय नाही विषय. मार्ग प्रणादिकम. आपण रस्त्यानं चालला असताना तृणाधिक जे दिसत असतात ते उपेक्षेचा विषय. कशाचा,
आणि उपेक्षम आणि व्याघ्र सर्पादी द्वेषम. व्याघ्र आणि सर्प हे कोणते आहेत मग? द्वेषाला आहे. असे 4 प्रकार झाले ना. काय झाले? आत्मा शेषी तदन्यत्र शेष, बरं का. गवताधिक उपेक्ष आणि वाघाधिक आहे. किती प्रकार झाले? 4 प्रकार. तेव्हा 52व्या श्लोकामध्ये त्याचे प्रकार सांगितले आहे. आत्मा शेष, आत्मा शेष. पुढे गवत काय आहे? उपेक्ष. माझं चुकलं की आत्मा म्हणजे शेषी नाही का. आत्मा कोण झाला? अन्नाधिक शेष, पुत्र वगैरे आधी करून. गवत आहे उपेक्ष आणि वाघ काय झाला? किती प्रकार झाले? न व्यक्तीने महा किंतु तत्त कार्य असतात. प्रसंगाला अनुसरून त्याच्यावरती काय असते? प्रेमाचा उद्देश असा. कायमचं लक्षण करता येत नाही. कशा प्रकारे? त्याला एक दृष्टांत देऊन तरी पुन्हा वाचलो. साध व्याघ्र सम्मुखा द्वेषैव पक्षस्तु परान्मुखा लालनाद्वनुकूलेति विनोदायति शेषदा. साध व्याघ्र सम्मुखा. आपण एकाएकीचं चाललो आणि समोर कोण म्हणलं? अलीकडे पेपरामध्ये देऊन त्यानं फार धुमाकूळ चालला आहे म्हणा. तो कोणाकोणावरती हल्ला करील काही सांगता येत नाही. आता एकदम आपल्या अंगावरती कोण चालून आला? आता कोणाचा विषय जातो? उद्देश. उपेक्षा असतो परान्मुखा. ते तिकडून रस्त्याने चाललाय अर्ध्या मैलावर तिकडे. तो कशाचा उपयोग विषय झाला नाही का. समोर वाघ साप चावणारा तर द्वेष, आणि रस्त्याने चालला असला तर उपेक्षा. उपेक्षाच तो सम्मुखा म्हणजे कशावरून लक्षणं करायची? लालनाद अनुकूलायची ती विनोदायची. अंगावर चालून आलेला जो साप आहे, आपला वाघ आहे, एकदम अंगावर चालून आला तो काय झाला? द्वेष. लांबून चालला तर उपेक्षा. लालनात लहान पिलू असताना आणलं आणि त्याच्यावरती खाणं पिणं केलं. तो वाघ काय करतो? विनोदाला करण्याचा. कशाला करतो? कारण त्याला लहानपणी असताना आणला. कधी म्हणजे मारेकरा पण परिणाम काय जातो? जे कुत्री बित्री असतात ना बा, इतर जर माणसं दिसली ना, इथे होतं एक डॉक्टर राहत होता. ते दोघंच होते. विठोबा काय म्हणून नाही, काय नाही. आणि कोणावर प्रेम करायचे? कुत्र्यावर प्रेम करायचे. कोणावर? ते कुत्र्यावर. इतर जर कोणी धावत असेल वाघासारखे काय करायचे? त्या उद्देश. आणि तो तुमचा काय म्हणतो हे असायचं ना, मग तो काय त्याच्या भांड्या पिंड्याचं नाव होता. येऊ केलं तर बरोबरच यायचं. मग विनोद आहे. आता तो कशाचा विदेशाचा विषय राहिला नाही. मग तो काय करायचा? डॉक्टर फिरायला गेला म्हणजे हात काठी असायची बाबा, आणि ते काठीचं वर फेकायची. काय ते तोंडात धरायचं. कोण कुत्रं खाली जरी पडले ते तोंडात धरून ते मालकाच्या जवळ आणून देत असे. आता कशाला कारणीभूत झालं? विनोदा. लालनामुळे काय? एकच कुत्रा 2 आहे का एकच आहे? अंगावर धावणे सुचावला बाजूने चालला असेल तर उपेक्षा, आणि काठी आणून येत असेल तर विनोद. कुत्रा वेगळा आहे का एकच आहे? तसंच आहे. तोच आत्मा शेषही होतो नाही का. पुन्हा काय होतं? शेषही होतं, द्वेषही होतो, आणि काय होतं? असे 4 प्रकार काय केलेले आहे. त्या वेळेला त्याच्यावर तिथे लक्षणं लावायची. लांबून वाघ झाला असेल तर उपेक्षेचं लक्षण लावायचं. लक्षणामुळे त्याची व्यवस्था करायची. कोणामुळे? लक्षणामुळे आहे ना. ते व्यक्ती नियम मावत
लक्षणांत व्यवस्थिती अनुकूल्यम प्रातिकूल्यम द्वैभावस्य लक्षणम. व्यक्ती नियमाभाव आपल्याला कोणताच नियम करता येत नाही. ज्या वेळेला जसं असेल त्यावेळेला तसा नियम आपल्याला काय करता येतं, करता येतं नाही का. एखादी परीक्षा चाललेली आहे, कॉपी करू देत नसेल तर मग काय होतं, एका पोराने काय केलं बघा, ते कॉपी होती आणि ते कॉपी केली बघा. त्याने परीक्षकाला सांगितलं, म्हणलं बाबा हा कॉपी करतो की. मग त्याने काय केलं बरं का, परीक्षा होऊ दिली. मग सुटली परीक्षा आणि तक्रार केली होती ना, मला कॉपी मग करतो मग त्याला जो हाणलं बघा. आम्ही त्याला सांगितलं गुन्हाला अंदाज मार एवढा द्यायचा असं. ते कॉपी करत असताना कोण आपल्याला कळून चौथी हा काय करणारा, पण परीक्षकाला सांगू नये. एकदा काय झालं, काही पोरायला नावं काढली होती. मग त्यांना परीक्षेत बसण्याचा काय नाही अधिकार नाही. म्हणजे परीक्षेत बसलेले होते तरी पण मोठेपणा संस्थेचा कोणता मला जरी नावं काढलं तरी त्यानं कीर्तनाच्या परीक्षेचा प्रवेश केला. काय दिला, एकाने काय केलं, तक्रार केली. म्हटलं त्याची नावं काढलेली आहे, कीर्तनाला कशाला बसू देता. मी म्हटलं असं म्हणू नको. आणखी कीर्तनाला बसणारा लोक तुला एकटं पण आणते. व्यक्ती नियम करता येत नाही. दृष्टांत प्रथम एक दृष्टांत. अनुकूल्यम प्रतिकूल्यम द्वयाभावाचं लक्षण. अनुकूल्यम प्रतिकूल्यम. अनुकूल असेल तर काय होतं, अनुकूल असेल तर शेष होतं. काय होतं, शेष होतं. आणि प्रतिकूल असेल तर देश्य होतं. अशी लक्षण आहे. एकच व्यक्ती अनुकूलही असते आणि काय असे प्रतिकूलही असे. अनुकूल असेल त्यावेळेला शेष होतं. एकापेक्षा 2 लाडू वाढू दिले तर अनुकूल झाला, शेष झाला. आणि पान सोडून दुसरीकडे गेला. दृष्टांत संपला आपला. आत्मा प्रियान. आत्मा प्रियान प्रिय शेष देशोप्रेत अन्ययो इति व्यवस्थिति लोको याज्ञवल्क्यस्य मे मतम्. आत्मा प्रियान शेष प्रिय शेष द्वेष उपेक्षे तदैन. आत्मा किम स्वरूप आहे, शेष प्रिय नाही. त्याच्या इतकं प्रिय कोणीही नाही. अगदी प्रियतमाचा आगर म्हणजे कोण आहे, आत्मा प्रियान. प्रिय शेष अन्नादिक वगैरे कोण आहे, उपकारक आहे. मग हे शेष झाले. आत्मा पण शेष आहे आणि अन्नादिक शेष झाले. पुढे शेषोदयपेक्ष तदान्याय. तदान्याय नाही. तदान्याय म्हणजे उपेक्षा आणि द्वेष. वाघ कोण झाला, द्वेष. गवत काय झालं. आता 4 प्रकार पडले का नाही. आत्मा अत्यंत प्रिय, त्याला उपकारक शेष बरं का. अनुकूलही नाही पलीकडून आहे गवत, उपेक्षा आहे. आणि विवाह कोण आहे, किती प्रकार पडले. इथे वस्तू लोक याज्ञवल्क्य मलाही प्रकार कोणी केले उपनिषदामध्ये. याज्ञवल्क्याने आपल्या मैत्रीला सांगते की आत्म्याला सुकाम आहे. आम्ही सांगतो की याज्ञवल्क्याने हे सांगितलेले आहे ते प्रमाणे सांग. कारण प्रकरणच हे असं आहे, कोणता आत्मा आनंद आहे ना बोध आहे. आत्माचा आनंद स्वरूप आहे सांगण्याकरता हे काय
प्रकरण आहे. वेदांताचा सिद्धांत आहे ना, शेवटी निश्चय कोणता होत असं विषयात आनंद नसून आत्माच किम स्वरूप आहे. विषयात आनंद असून परमात्मा सर्व सुखाचे बाप रकुमार सुख नाही कोठी वाया हरी हो. अन्यत्रापि श्रुती पुत्रात अन्यतः सर्वस्मातंतरम तत्वम तदेश प्रियश. अन्यत्रापि श्रुती नुसती एकच श्रुती सांगते बृहदारण्य की बाकीच्या श्रुती सांगतात. कठोपनिषद आहे, प्रश्नोपनिषद आहे. अन्यत्रापि श्रुती आत्माचा आनंद स्वरूप आहे. बाकीच्या श्रुती सुद्धा काय करतात, सांगतात. पुत्रादेव वित्तांतात पुत्र वित्त म्हणजे पैसा. या सर्वांच्या पेक्षा कोण प्रिय आहे? आत्माच आहे. सर्वात्माचं तत्वं तदेतं प्रेयिष्यताम्. सर्वस्मात् अंतरम. आत्मा किम स्वरूप आहे तो? सर्वांचा निराश केल्यानंतर जे तत्व शिल्लक राहते त्याला काय म्हणतात? ते पाहिजे. सर्वस्मात् अंतरम तत्व. सर्वांच्या अंतर्यामी असलेलं जे तत्व तदे तत्प्रियता. तेच सर्वामध्ये काय आहे? आत्मविवेकामध्ये काय आहे? आत्माचा डोळा दिसत असं की शेवटी अंतिम तत्व मानावं लागते. अंतिम तत्व आत्मा दिसत असतो का? दिसण्याचा विषय होईल तर तो जड स्वरूप होईल. किम स्वरूप? मग त्याचं अस्तित्व आपल्याला काय केलं पाहिजे? मग सर्वस्व तत्व तदेतं प्रिय. सर्वांच्या अगदी अविनाश असणार असं जे सर्वांचा नाश केल्यानंतर असं एक तत्व राहते की ते अविनाश झालं. त्याचा नाश होऊ शकत. अविनाशी तू तद्वितीय विनाशमवयस्य असे न कर. ज्याचा नाश कोणीही करू शकत नाही. काही काही पदार्थ असे असतात नाश केला तर नाश पाहतात आणि काही कालाने नाश पाहतात. कशाने? आंबा खा का नका खाऊ तुम्ही, जास्त दिवस गेले की त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. स्वभाव नाश म्हणतात. शरीर आहे ना तुम्ही, पडता नाश नसू द्या, आश्रय नाश असू द्या, केव्हा ना केव्हा तरी एखाद्या दिवशी ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय नाचणे हा शरीराचा काय, अन्ना नाचणे हा आत्म्याचा काय. किती प्रयत्न केला तरी आत्मा जसाच्या सत्या विचार दृष्टाय साक्षी आत्मा एवं चेतरा. कोशात पंचविवेकस्तु वस्तुदृष्टी विचारणा. सत्या विचार दृष्टाय साक्षी एव आत्मा न चेतरा. श्रुतीच्या द्वारा अथवा विचाराच्या द्वारा दोन घेऊन टाकावं नाही का. विचार हे सुद्धा काय साधन आहे का? आहे का? तस्मात् सर्वेषु कालेषु. नाही दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या विचार नासतो विद्यते भाव. विचारता निरसलेन प्रपंच सर्व. मग तत्वता तत्व उरले नाही. मग क्षणोक्षणाची करावा फार विचाराच्या दृष्टीने आपण विचार केला तर म्हणजे श्रुतीच्या योगाने सुद्धा आत्माच किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप. विचाराच्या योगाने कोणतं स्वरूप आहे? साक्षी एवं चेतरा. साक्षी आत्माच आनंद स्वरूप आहे. तद व्यतिरिक्त त्यांच्या ठिकाणी आनंद नाही. कोशान पंचविवेक असो विवेकात पुढे आहे की पण विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये आहे 3 आणि शरीर आणि 3 शरीरामध्ये 5 काय आहे? आपलं दिसतं स्थूल शरीर कोणतं आहे? कोश अन्नमय कोश. पुढे त्याच्यामध्ये प्राण आहे, तो कोणता आहे? प्राणमय कोश. प्राणाचे सर्व काम कोणावरच्या आधी आहे? मनाच्या आधी आहे. त्याला म्हणायचं मनोमय कोश. आणि निश्चय करणारी बुद्धी कोणता? आणि सर्व ज्या ठिकाणी मावळते नाही का सुषुप्तीमध्ये कोणता कोश आहे? आनंद.
याच्यावर याचं प्रकाशन करणारा आत्मा देऊन काय आहे? भिन्न आहे. कोश काही आत्मा नाही, अनात्मा पदार्थ आहे. आणि त्याचं प्रकाशन करणारा आत्मा किम स्वरूप आहे, तो मात्र अविनाशी स्वरूपाचा आहे. म्हणून कोशान पंचविवेक असो, सर्व दृष्टी विचारणा, विचाराच्या योगाने आपल्याला आणि हे कळून येतं. अंतस्थित शत्रू दर्शन व्हावं. अंतर्यामी असलेला कोड आहे त्याचं दर्शन. 58वा श्लोक. जागर स्वप्न सुषुप्ती नाम आगमापाय भासनम यथो भवती असो आत्मा स्वप्रकाशक चिदात्मा. त्याचं अस्तित्व सिद्ध करून दाखवल्यानंतर, प्रेमात्व सिद्ध करून दाखवल्यानंतर त्याची सिद्धी करून सांगणार. आपल्याला कोणती अवस्था आहे? जागर. हल्ली कोणती आपल्याला नाही का? जास्त नाश्ता बिस्ता झाला आणि रात्री जागरण झालं तर पाठामध्ये मग कोणती अवस्था होते? आता ती कोणती अवस्था जाऊ. आणि त्याच्यात स्वप्न पडते वाडा लाडू कोणती अवस्था आहे? मग जागर स्वप्न सुषुप्ती नाम आगमा पायाभासनम. एका अवस्थेमध्ये एकच अवस्था. जागृती असेल त्यावेळेला स्वप्न सुषुप्ती नाही, स्वप्न असेल त्यावेळेला ऐकायचं, आणि जागृती असेल त्यावेळेला स्वप्न आणि काय नाही. या सर्वाचं प्रकाशन कोण करतो? जो प्रकाशन तो यांच्यामुळे आपल्याला कोणा कळतं. कोणामुळे? याचं असं भवतु असो आत्मा, हे ज्याच्यामुळे कळते त्यालाच आत्मचर्य. या सर्वाचं जो प्रकाशन करतो तो प्रकाश करणारा आत्मा काय केला पाहिजे? आणि तो किम स्वरूप आहे? स्वप्रकाशाचे आत्मक हा ज्ञान स्वरूप आहे. किम स्वरूप आहे? ते ज्ञान आणावं लागत असतं की स्वतः स्वरूप आहे. सूर्याला प्रकाश आणावा लागतो. प्रकाश आहे सूर्याचं काय? साखरेला गोडी आणावी लागते का? गोडी आहे साखरेचं काय? श्रीखंडाला आणावी लागत. बरोबर. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे? ते प्रकाश स्वरूप आहे. त्याच्यावर प्रेमाचा, अधिक प्रेमाचा विषय कसा आहे ते 59वा श्लोक. शेष प्राणादिवित्तांत आसन्न मरणमुक्त आसन्न अभ्यंतरगता आणि प्रीतिरस्ते तारतम्येषु वीक्षते सर्वेषु वीक्षते. शेष प्राणादिवित्तांत. आता क्रमाक्रमाने लाभायला. सर्वांमध्ये प्रेम कोणावरती जास्त? आत्म्यावरती. त्यापेक्षा कोणावरती? प्राणावर कमी. सॉरी ना, तो असं उलटं घ्या की तुमच्या ह्याच्यामध्ये नाही. एक 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 सगळ्यामध्ये जास्त प्रेम आत्म्यावरती, त्यापेक्षा कमी प्राणावरती, त्यापेक्षा वित्तांतात काय जड स्वरूप असेल, पैसा वगैरे याच्यावरती प्रेम काय असते? कमी असते. व्यवहारात पाहतो ना आपण, एखाद्या माणसाचा मुलगा जर मरायला टेकला असेल, मग बाप म्हणत असो किती पैसा लागला तरी पण मुलाला काय करा, पैशापेक्षा जास्त प्रेम कोणाला? मला आसन्ना तारतम्यता जाणत नाही का? नियमाने तारतम्य दे. प्रीतीरात्मा तारतम्याशी वीक्षते. सर्वापेक्षा प्रीती कशी कशी असते याच्यावरती सांगितले. धनापेक्षा प्राणावर प्रेम जास्त, आणि प्राणापेक्षाही कोणावर शेष? आत्म्यावर. तर प्राण गेला तरी चालेल, पण आत्मप्राप्ती करून घेतल्याशिवाय राहणार नाही. प्राणावरती सुद्धा आदरी आकाश मला आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आमचं प्रेम जसंच आहे. हे प्रेमाची तारतम्य तुम्ही काय सांगितलेलं आहे त्याच्याकरता असलेला पुढचा श्लोक आहे बा. खालच्या श्लोकाचं वर्णन पुढच्या या श्लोकामध्ये केलेलं आहे. वित्तांतात पुत्र प्रिय, पुत्रात पिंडा, पिंडात तथेंद्रियम, आणि इंद्रियाचे प्रियम प्राणा, प्राणादात्मा प्रियपर. वित्तात पुत्र नाही का? धनापेक्षाही कोणावर प्रेम जास्त आहे? पुत्र. वित्तात, वित्तात म्हणजे धनापेक्षाही कोणावर प्रेम जास्त आहे?
पुत्रापेक्षाही पिंडावर आपल्या शरीरावर प्रेम काय, मुलावर प्रेम आहे, पण मुलापेक्षावर आपल्यावर प्रेम आहे. एक गोष्ट सांगून वेळ जात नाही. पण पिंडात तथे इंद्रिय, इंद्रियावर काय आहे बा, शरीरापेक्षा इंद्रियाला. एखाद्याने दगड मारला आणि डोळ्याला लागणार, कशाला लागणार, डोळा आंधळा होईल ना. मग तो काय करतो, हाताचा काढा, हाताला लागला तर हात काही आंधळा होत, जखम होईल फक्त, काय होईल. आणि डोळ्याला लागलं तर म्हणजे शरीरापेक्षा कोणावर प्रेम जास्त आहे. तर इंद्रिय, इंद्रियाचे प्रिय प्राण, इंद्रियापेक्षाही जास्त प्रेम कोणावर आहे. एखाद्या वेळेला म्हणत नसतं, म्हणजे डॉक्टर तुम्हाला जगायचं आहे का, म्हणलं आपल्या असं काय होईल, म्हणला पाय तुटला तर, मग तो पाय तुटला तरी मला काय करा, अधिक प्रेम कोणावर आहे, प्राणावर. इंद्रियाचे प्रिय प्राण, आणि प्राणापेक्षाही अधिक प्रेम कोणावर आहे, आत्म्यावर आहे का रे. आत्मा प्रत्यय होते ना, प्राण गेला तरी चालेल. सर्वात प्रेमाचा विषय कोण झाला, आत्मा. एवं श्रुते विवत्र प्रतिबुद्धस्तु विमूढयो श्रुत्यादरानि तत्रत्नात् प्रियम् इत्येव निर्णया. एवं श्रुतो विवदा अत्र प्रत्यय. तेव्हा अधिक प्रेमाचा विषय कोण आहे, याच्यामध्ये लोक वादविवाद करीत असतात. काय करतात, शास्त्र म्हटल्यानंतर एकच शास्त्राचं अध्ययन करणार आहे का अनेक वादी शास्त्राचं अध्ययन करणार आहे. एवं श्रुते विरोधत्र, याच्यावर विरोध करणार आहे. ते कोण कोण विरोध करत, प्रतिबद्ध विमूढय, अडाणी लोक आणि ज्ञानी लोक काय करतात, ते याच्यावरती विरोध करतात. अत्यंत प्रेमाचा विषय कोण आहे, अज्ञानी आणि कोण. अज्ञानी म्हणत असतो पुत्राधिकच प्रेमाचे काय आहे, आणि ज्ञानी म्हणतो आत्माच प्रेमाचा काय आहे. त्याला हे बुद्ध, प्रतिबद्ध म्हणजे ज्ञानी लोक, आणि मूढ म्हणजे अज्ञानी लोक. श्रुत्याधारी तत्वार्थ, पण श्रुतीने मात्र नियम केलेला आहे. कोणता केलेला आहे, लोकांचं जाऊ द्या, पण श्रुतीने सांगितलं आहे श्रुत्याधारी तत्वात्मा. श्रुतीने मात्र आत्मा परमप्रिय आहे असा निर्णय केलेला आहे. कोणी, वादी लोकांचा एक म्हणतो पुत्राधिकच अत्यंत प्रेमाचे विषय आहे, आणि एक म्हणतो आत्माच किम स्वरूप आहे. पण श्रुती काय सांगते, आत्माच प्रेमाचा काय विषय आहे. ते म्हणाले संपवायच्या पाठीमागे लागले का, बरंच राहिलेलं नाही. पुढचा श्लोक होता, साक्षी एव दृश्यात्मात अन्यत्मात प्रेयानिती हा तत्ववेद आणि प्रेयन पत्रादी इमं भोक्तम साक्षी मूढधी. साक्षी एव दृश्यात्मात, अस्मात्मात प्रेमानिती हा श्रुती सांगतोय. साक्षी आहे ना, वेदांत शास्त्रामध्ये आत्म्याला काय म्हणतात, नाही का, उदासीनत्वे सती बौद्धव्यात्म साक्षी आहे. आपला नाही का, ज्यावेळेला अंतःकर उपाधी असते त्यावेळेला साक्षी म्हणायचा, आणि ज्यावेळेला अंतःकरण विशेषण असेल त्यावेळेला जीव म्हणायचा. साक्षी आत्म्यालाच कोणतं नाव आहे, साक्षी. साक्षी म्हणजे साक्षी दृश्यात्मा, एवढ्या जागेवर जे काही दृश्य आहे त्याच्यामध्ये प्रेय आणि ते हा तत्ववेद. तत्ववेत्ता पुरुष म्हणतो सगळ्यामध्ये प्रेमाचा विषय कोण आहे, साक्षी. असं कोण म्हणतो, तत्ववेत्ता. हे बा दृष्ट साक्षी एव दृश्यात्मात अन्यत्मात प्रिया इति. कोण, तत्ववेद पुरुष म्हणतो सर्व दृश्यामध्ये आत्माच अत्यंत प्रेमाचा काय आहे.
आणि प्रयाण पुत्रादियोयम भक्तम साक्षी ती मूढधी. जे साक्षीला जाणत नाही असे मूर्ख लोक प्रयाण पुत्रादियोयम भक्तम, तेव्हा पुत्र प्रियादी हे अत्यंत काय प्रेमाचा विषय आहे आणि साक्षी त्याचा भोग्य घेणार आहे. कोणाचा? त्याचा. असं कोणाचं मत आहे? मूढधी म्हणजे अज्ञानी लोक. ज्ञानी आणि आत्मनो अयम प्रियम वृते शिष्याचे प्रतिवादी तस्योदरम असो बोधशास्त्र कुर्यात्तक्रमात आत्मनो अन्यम प्रियम वृते. शिष्याचे प्रतिवादीने एक शिष्य आणि दुसरा कोणता? प्रतिवादी. कोणाला करता कोणाचा? एक शिष्य, दुसरा कोण? ते काय म्हणतात? आत्मनो अन्यम प्रियम वृते. आत्मनो अन्य, आत्म्याहून भिन्न. कोण? पुत्र, स्त्री वगैरे आत्म्याहून काय आहे? आणि प्रिय आहे. असं कोण म्हणतो? शिष्य आणि प्रतिवादी. शिष्य म्हणतो आत्म्याहून भिन्न, पुत्राधिकच काय आहे? अत्यंत प्रिय आहे. वादी म्हणतो आत्म्याहून भिन्न, पुत्राधिकच काय आहे? प्रिय आहे. असे दोघंही म्हणतात. आता तत्ववेत्ता जो पुरुष आहे, तत्रोच्चो वचो बोध शाप कुर्यात्तयो क्रम. तस्य उत्तर म्हणजे तत्ववेत्ता पुरुष वचो बोध शाप कुर्यात्तयो क्रमात. तेव्हा तत्ववेत्त्याचं बोलणं एकाला प्रसाद होतो, एकाला बोध होतो आणि एकाला शाप होतो. आता पुढचं हे सांगायचं आहे. जे आणखी शिष्यवादी काय म्हणतात नाही का? पुत्र भार्यादिस काय अत्यंत आणि बाकीचे काय आहे असं कोण म्हणतो? प्रतिवादी. आणि तत्ववेत्ता त्याचं बोलणं जे असते. कोणाचं बोलणं? तस्य उत्तरम, त्याचं उत्तर देते बोध शाप कुर्यात्तयो क्रम. शिष्य आणि कोण? तुमचा भावादी. वादाला शाप होतो आणि शिष्याला काय होतं? शिष्याला काय होतं? तेव्हा पुन्हा पहा. आत्मनो अनम प्रियम वृते शिष्याचे प्रतिवादीनं. शिष्य आणि प्रतिवादी आत्म्यावर अन्य पदार्थ प्रेमाचे काय आहे? विषय आहे. आता तत्ववेत्ता काय म्हणतात? तस्य उत्तरम वचो बोध शाप कुर्यात तयो क्रमात. तेव्हा आणि तत्ववेत्त्याकडून सांगितल्याप्रमाणे शिष्य आणि प्रतिवादी एकाला काय होतं? बोध होतो आणि एकाला काय होतं? प्रारंभी दोघंही काय म्हणतात? आत्माच किम स्वरूप आहे. दोघंही काय म्हणतात? हेच आत्म्यापेक्षा अत्यंत काय. पण तत्ववेत्ताचं उत्तर ऐकून एकाला काय होतं? बोध होतो आणि एकाला काय होतं? शाप. शिष्याला काय होतं? आणि वाद्याला काय होतं? वाद्याला शिष्याला बोध कसा होतो आणि वाद्याला काय होतं? शाप कसा होतं याचा विचार केलेला आहे. पण तो विचार कधी आजच सांग. एकाला बोध होतो आणि एकाला काय होतं? शिष्याला काय होतं आणि वाद्याला काय होतं? ते गोष्टी आहे. पण आता उद्या सांगू.